एकूण 400 सदनिका वाटप झालेल्या आहे। विमान प्राधिकरण बाधित ही सगळी लोक आहेत। किती सदनिका वाटल्यात आणि किती सदनिका आतापर्यंत वाटण्यात येणार आहेत? महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या माध्यमातून 10,000 लोकांसाठी घरं बांधण्यात आलेली होती। 2008-9 पासून ह्या इमारती अशाच पडून होत्या। जातीचं राजकारण, पक्षाचं राजकारण, प्रांताचं राजकारण यामुळे गोरगरिबांना हक्काची घरं मिळाली नाही। दलाल लोक, भडवे लोकांच्या माध्यमातून लोकांना फसवलं जात होतं, परंतु लोकांना घरं मिळाली नव्हती। याच्या अगोदर एक लॉटरी काढताना 4 दलालांना पकडून एवढा चोप दिला आणि पोलिसांकडे त्यांना दिलं आणि ते जेलमध्ये होते। असे अनेक लोक जेलमधून जाऊन आलेले आहेत। 7-7 महिने, 5-5 वर्ष जेलमध्ये राहून आलेले आहेत। असे गरिबांना फसवणाऱ्या लोकांनी आत्तापर्यंत ते घरं दिली नव्हती। परंतु 2019मध्ये मला निवडून दिल्यानंतर मी लोकांना शब्द दिला होता की तुमच्या हक्काचं घर तुम्हाला द्यायची जिम्मेदारी माझी आहे। तुम्ही एक वेळ माझ्यावरती विश्वास ठेवा, मी तुम्हाला तुमचं हक्काचं घर मिळवून देईन। अशा पद्धतीने आत्तापर्यंत 3,200 लोकांना घरं दिली। काल 200 लोकांना घरं दिली, आज 200 लोकांना घरं देत आहोत। क्रांतीनगर, संदेशनगरचा पहिला टप्पा पूर्ण होत आलेला आहे आणि म्हणून जरीमरीच्या लोकांना असं वाटत होतं की आम्ही कुठल्या तरी पक्षाचे आहोत, आम्ही कुठल्या तरी प्रांताचे आहोत, आम्ही कुठल्या तरी समाजाचे आहोत, म्हणून आमच्याकडं दुर्लक्ष केलं जात आहे। परंतु जात पात धर्म हे आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब मानत नाही आहेत। आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांचं एकच लक्ष असतं, एकच संकल्प असतो, तो विकास। गोरगरिबांना मान सन्मान देणं, गोरगरिबांना मदत करणं, गोरगरिबांना त्यांच्या गरिबांच्या हक्काचं घर देणं, त्यांना न्याय देणं, याच शिकवणीतून आजपर्यंत लोकांना, गोरगरिबांना घर द्यायचं काम केलेलं आहे। आणि म्हणून क्रांतीनगरचं संपूर्ण पाठ संपत आल्यानंतर संदेशनगर 50% झालेलं आहे आणि म्हणून आज या ठिकाणी जरीमरीच्या पहिल्या टप्प्यामध्ये 200 लोकांना आपण त्यांच्या हक्काचं घर देतोय, जे शासनाच्या नियमाप्रमाणे पात्र आहेत। शासनाच्या नियमाप्रमाणे शासनाच्या बिल्डिंगमध्ये त्यांच्या हक्काचं घर त्यांना आपण देतोय। हे सर्व घर आणि त्यांचा सन्मान आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने होतोय। प्रयत्न माझे आहेत हे त्यांना मिळवून देण्यासाठी। मी माझ्या जीवाची पर्वा केली नाही, मी माझ्या मुलाबाळाची पर्वा केली नाही। वेळ प्रसंगी मी माझ्या लहान मुलाच्या डोक्यावरती घासले टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु लोकांना दिलेला शब्द पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे। आणि म्हणून माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आज 200 लोकांना आपण घरं देत आहोत। मामा, आता ज्या पद्धतीने तुम्ही आरोपांच्या फायरी झाडल्या, असंच एक आणखीन आरोप आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आहेत आणि म्हणून अशा पद्धतीने लगेच ह्या घरांचं वाटप करण्यात येत आहे। कसं पाहताय? नाही, निवडणुका येतील जातील, याकडे एकनाथ शिंदे साहेब पण बघत नाहीत आणि मी पण बघत नाही। मी लोकांची हालत काय आहे, पावसाळा संपला आणि या प्रक्रियेला सुरुवात झाली आणि म्हणून काल संदेशनगर, क्रांतीनगरला 200 रूम दिले। आज तातडीने पुन्हा जरीमरीच्या लोकांना 200 रूम देत आहोत। लोकांचा विश्वास टिकला पाहिजे, वाढला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।